दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007। नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील उघडमाळा परिसरातील सलग 3 बिबट्यांचे दिवसा ढवळा दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिवसा बिनधास्तपणे फिरणाऱ्या या बिबट्यांच्या हालचालीमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गेल्या काही दिवसापासून या परिसरात 3 बिबटे संचार करत असून याबाबत गावकऱ्यांनी वारंवार वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र वन अधिकाऱ्याकडून मी पिंजरा देतो, तुम्ही बोकडा आणि ट्रॅक्टर लावून पिंजरा लावा असे अजब आणि दुर्लक्ष करणारे उत्तर मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। वन विभागाच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे। अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने बिबट्यांनी जर कोणावर हल्ला केला तर त्यांची संपूर्ण जबाबदारी वन विभागाची असेल अशी स्पष्ट भूमिका शेतकरी राम पवार यांनी घेतली आहे। सर्वप्रथम माझं नाव राम अप्पासाहेब पवार, मी राहणार वडगाव गुप्ता, जिल्हा अहिल्यानगर। साधारणतः काल मी 6:30च्या दरम्यान इकडं काही कामानिमित्त आलो होतो ट्रॅक्टर घेऊन, तर इथं 3 बिबटे आढळलेले इथं। 3 वर्षापूर्वी एक बिबट्या होता, आता त्याला जोडीदार अजून 2 आलेले इथं वन विभागाला। याच्या आधी पण आम्ही बऱ्याच वेळा कळवलं काही इथं बिबट्याचा वावर आहे, तुम्ही बघा, लक्ष द्या, त्याला धरून न्या, पण त्यांनी काय अजून मनावर ही गोष्ट घेतलेली नाहीये। ते येतेत बोलतेत की आहे इथं, हा बघू, आपण काहीतरी करू, पण ते काय पिंजरा लावत नाही, काय नाही, त्यांचं काम करतात आणि निघून जातात। तर काही कारणास्तव इकडे शेतकरी येण्याची इतकी भीतीचं वातावरण त्यांच्यात निर्माण झालेलं आहे का काही शेतकरी इकडे येऊ शकत नाहीयेत। आज इकडं अक्षरशः काल बिबटे इकडं असल्यामुळं काही अक्षरशः लोक आलेले सुद्धा नाहीयेत इकडं। त्याच्यामुळं वन विभागाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी, नाहीतर उद्या जर आमच्यावर कुणी बिबट्याने हल्ला केला, त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जर आम्हाला काही जखमी दुखापत झाली किंवा बिबट्या मिळाला किंवा माणूस मिळाला तर त्याला प्रशासन जबाबदार राहील। कारण की सांगता येत नाही, कारण ते 3 आहेत। एक असतं तर काय अडचण नाही, पण ते 3 येतं, आधी एकच होतं, आता 3 झालेले येतं। त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्यावी। धन्यवाद। आणि ही जागा आहे, काल ती इथं बसले होते, एक तिथं बसला होता, एक इथं बसला होता, आणि जो तिसरा आहे तो इकडून असा पळाला, कारण की मी तिकडून आलो होतो, त्यांना तिकडूनच पळीत आणलं होतं मी असं। स्थानिक प्रशासन आणि वन विभाग यांनी तातडीने योग्य उपाययोजना करून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वडगाव गुप्ता येथील ग्रामस्थांनी केली आहे। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।